आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का सँडविच. ही जी सँडविचची रेसिपी आहे ना, इतकी सोपी आहे आणि इतकी अप्रतिम लागते. तुम्हाला माहिती आहे ही सँडविचची रेसिपी सगळ्यात ईझी रेसिपी आहे. कारण यामध्ये अजिबात कुठलाच सँडविच मसाला म्हणा किंवा चटणी म्हणा काहीच करायची गरज नाही. फक्त आपण इथे जे पनीरचं फिलिंग तयार केलं आहे ना, तेच आपल्याला करायचं आहे. ते पण इतकं अप्रतिम लागतं आणि हे कसं करायचं ह्याच्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे हा जो पनीर टिक्का आहे तो मस्त छान स्मोकी फ्लेवरचा होणार आहे. तर चला आजची आपली ही डबल लेयरची पनीर टिक्का सँडविचची रेसिपी सुरू करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी सिंपल, इझी, क्विक आणि मुलांना अतिशय आवडणारी रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचंय. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू. आता आलं लसूण पेस्ट आपण इथेच घालत आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जावं म्हणून. ही आपण 1 मिनिट परतवून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला पनीर, शिमला मिरची आणि कांदा मी असा मोठा कट करून घेतलेला आहे. शिमला मिरची आणि पनीर थोडे मोठे कट केले आहे आणि कांदा थोडासा बारीक कट केलेला आहे. खूप बारीक करायची गरज नाही. आणि आता हे सगळं तिन्ही यामध्ये घालू आणि 2 मिनिटं हाय फ्लेमवरती याला परतवून घेऊ. या पनीर आणि शिमला मिरचीला छान टेस्ट यावी म्हणून मी फक्त थोडंसं मीठ पण यामध्ये घातलं आणि आता हाय फ्लेमवरती परत 1 मिनिट आपण याला परतवून घेऊ. तर हे बघा असे थोडेसे पनीरवरती डाग येतपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गॅस बंद करते आणि आता आपण पनीर टिक्का करण्यासाठी ची तयारी करू. तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या बोलमध्ये 2 टेबलस्पून इतकं तिखट घेतलं आहे. तर हे लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे, त्याच्यामुळे रंग छान येतो. आता यावरती मी 2 टेबलस्पून मोहरीचं तेल घेतलं आणि ते गरम करून घेतलं. चांगलं कडकडीत गरम केलं आणि थोडंसं गार केलं आणि हे तेल यामध्ये घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. यामुळे हा जो लाल तिखट आपण घेतलेला आहे ना, तर त्याचं जे फ्लेवर आहे आणि त्याचं जे रंग आहे तो खूप छान खुलून येतो म्हणून. तर सुरुवातीला तेल घालायचं, हे छान मिक्स करायचं. आता यामध्ये बाकीचे सगळे जिन्नस घालूया. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली. 2 टेबलस्पून मी इथे धणे-जिरे पूड घालत आहे. 1 टेबलस्पून मी इथे काळं मीठ घातलं. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे. म्हणजे परत 1 टेबलस्पून मी इथे साधं मीठ घातलं आणि आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू. तर चमचा म्हणजे काय, तर आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याच्याने मी अर्धा चमचा इथे गरम मसाला घातला. त्यानंतर कसुरी मेथी इथे घातलेली आहे. तर कसुरी मेथी आहे ना, छान थोडी गरम करून घेतली आणि त्याला क्रश करून इथे घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हाफ कप मी इथे दही घेतलं. तर हे घट्टवालं दही घ्यायचं आहे. माझ्याकडे हे जे दही होतं ते छान घट्ट होतं. पण जर तुमच्याकडे दही पातळ असेल तर त्याला थोडा वेळ कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि त्यातलं सगळं पाणी निघालं की मग ते जे घट्ट दही आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. तर ही पनीर टिक्क्याची ग्रेव्ही आपली तयार आहे. आता याला छान असं स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी मी इथे एका छोट्या वाटीमध्ये हा कोळसा गरम करून घेतला. त्यावरती हे तूप घालायचं, 1 चमचा तूप घालायचं आणि याला झाकून 10 मिनिटं याला छान मस्त या कोळशाचा फ्लेवर द्यायचा. इतकं अप्रतिम लागतं. मस्त स्मोकी फ्लेवर येतो आपल्या या पनीर टिक्क्याला. आता या ग्रेव्हीमध्ये सगळे ज्या काही भाज्या आपल्याला घालायच्या आहेत त्या घालायच्या. तर मी इथे अर्धा कप कॉर्न बॉईल करून घेतले होते ते यामध्ये घालू. त्यानंतर पनीर, शिमला मिरची हे सगळं आपण आधी परतवून घेतलं होतं ना, ते पण यामध्ये घालू. या ग्रेव्हीमध्ये थोडंसं लिंबू घालायचं राहिलं तर जेव्हा आपण सगळं मिक्स करतो तेव्हाच लिंबू तुम्ही घालू शकता. तेव्हा मी विसरले तर मी आत्ता इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला. त्यानंतर यामध्ये थोडंसं आपण व्हेज मेयोनीज घालू. जे प्लेन फ्लेवरचं असतं ना, एकदम प्लेनवालं व्हाईटवालं, तर ते यामध्ये घालायचं आहे. तर मी हे 2 ते 3 टेबलस्पून घालत आहे. ऑप्शनल आहे पण घालून बघा, छान एक थिकनेस येतो आपल्या या पनीर टिक्क्याला आणि एक फ्लेवर पण चांगला येतो. तर हे बघा आपलं हे मस्त पनीर टिक्क्याचं फिलिंग तयार झालेलं आहे. आता आपण याचे सँडविच तयार करू. त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेला आहे. तर मी इथे व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुम्हाला व्हाईट ब्रेड
आवडत असेल तर व्हाईट ब्रेड वापरा किंवा तुम्हाला ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड जर वापरायचा असेल तो पण घेऊ शकता. आता याला सुरुवातीला आपण बटर लावून घेऊ. तर मी तिन्ही या ब्रेड स्लाइसला बटर लावून घेत आहे. आता याला आपण असेंबल करणार आहोत. तर जे आपण पनीर टिक्का तयार करून घेतला होता तो यामध्ये घालू. इव्हनली हे स्प्रेड करून घेऊ. त्यानंतर यावरती दुसरा ब्रेड स्लाइस ठेवू आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मी टोमॅटोचे काप ठेवत आहे. अगदी पातळ पातळ टोमॅटो मी कट करून घेतले आहे. टोमॅटो ठेवून झाल्यानंतर इथे आपण काकडी पण अशीच या पद्धतीने ठेवू आणि यावरती म्हणजे या काकडीला आणि टोमॅटोला थोडासा फ्लेवर यावा त्यासाठी मी थोडंसं मीठ आणि आमचूर पावडर घालत आहे. जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला घाला. आज माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मग मी आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ यामध्ये घातलं. इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा ओरेगॅनो वगैरे पण वापरू शकता. पण आज आपण हा पनीर टिक्का एकदम देसी स्टाईल करत आहोत, तर हे इटालियन सीझनिंग वगैरे घालायची गरज नाही आणि हा पनीर टिक्का असाच खूप छान लागतो. तर आता हे बघा या पद्धतीने मी हे करून घेतलं आणि आता तिसरं जे ब्रेड स्लाइस आहे ते यावरती ठेवू आणि आता याला आपण ग्रिल करू. तर तुम्ही तव्यावरती पण ग्रिल करू शकता. आपला नेहमीचा डोसा तवा वगैरे असेल ना त्याच्यावरती पण तुम्ही ग्रिल करू शकता. माझ्याकडे हे ग्रिलर आहे ज्यामध्ये मी सँडविच करते, सँडविच ग्रिलर. तर मी यामध्येच करत आहे. जर तुम्ही तव्यावरती करत असाल तर तव्यावरती हा ब्रेड स्लाइस किंवा हा ब्रेड असा ठेवून द्यायचा, म्हणजे हा सँडविच ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं वजन ठेवायचं आणि थोडंसं प्रेस करायचं आणि याच पद्धतीने दोन्हीकडून छान भाजून घ्यायचं. तर आता हे बघा मी हे छान भाजून घेतलेलं आहे, म्हणजेच आपलं हे जे सँडविच ते ग्रिलमध्ये तयार झालेलं आहे. मी याला थोडंसं पलटवून घेतलं कारण इथे मध्ये थोडंसं हा जो ब्रेड आहे ना तो थोडा समोर आला, तर मी दोन्ही साईडनी थोडंसं त्याला दुसऱ्या साईडनी पण या पद्धतीने करून घेतलं. तर हे बघा आता अगदी इव्हनली आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. तर हे बघा मी छान डार्क रंगावरती मस्त असं हे सँडविच ग्रिल करून घेतलं. इतकं अप्रतिम झालेलं होतं आणि इतकं छान ग्रिल झालेलं आहे ना. थोडंसं डार्क ग्रिल केलं की छान क्रिस्पी असे हे सँडविच तयार होतात. आणि हा जो पनीर टिक्का सँडविच आहे तुम्ही बघितलंत यामध्ये अजिबात आपण कुठली चटणी केलेली नाही किंवा आपण कुठला मसाला केला नाही. या पनीर टिक्क्याची चा जो फ्लेवर आहे त्याची जी चव आहे तीच इतकी अप्रतिम लागते की त्यामध्ये अजून आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज नाही. इथे मी 2 लेयरचा हा बनवला आहे आणि म्हणजे दुसऱ्या लेयरमध्ये मी थोडंसं काकडी, टोमॅटो किंवा भाज्या वगैरे ठेवलेल्या आहे. तुम्ही फक्त 1 लेयरचा पण हा पनीर टिक्का सँडविच तयार करू शकता आणि तुम्हाला जसा आवडतो ना त्या पद्धतीने तुम्ही इथे व्हेरिएशन करू शकता. जसं इथे मी चीज घातलेलं आहे कारण माझ्या मुलाला द्यायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं चीज मी इथे घातलं. जर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये वगैरे याला खायचं असेल तर तुम्ही इथे मल्टीग्रेन ब्रेड वापरा, त्यानंतर चीज घालू नका आणि बाकी सगळं तर हेल्दीच आहे. मग तुम्ही याला ब्रेकफास्टमध्ये करा किंवा डिनरमध्ये करा, अगदी पोटभरीचं हे सँडविच होतं. तर याच पद्धतीने हा पनीर टिक्का सँडविच एकदा ट्राय करा आणि हो मला कमेंट करायला विसरू नका कसा वाटला. तर आजची ही जी रेसिपी आहे ती आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.